इयत्ता 9वी, विषय मराठी. 2. संतवाणी. अ. जैसा वृक्षणेने संत नामदेव. आ. धरिला पंढरीचा चोर संत जनाबाई. स्वाध्याय. अ. जैसा वृक्षणेने. प्रश्न पहिला. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष मान अपमानाची पर्वा करत नाही. संत निंदास्तुती समान मानतात. वृक्ष सर्वांना सावली व फळे देतो. संत सर्वांना प्रेम व उपदेश देतात. वृक्ष घाव घातले तरी शांत राहतो. संत दुःख सहन करून शांत राहतात. प्रश्न दुसरा. खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष घटना परिणाम. घटना. वंदन केले आनंद होत नाही. घाव घातले तरी विरोध करत नाही. प्रश्न तिसरा आहे. खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून लिहा. अ. संतांचे वर्णन वृक्षाप्रमाणे असते. उत्तर सत्य. आ. संतांना सन्मानाची उपेक्षा असते. असत्य. ई. संत निंदास्तुती समान मानत नाहीत. असत्य. ई. संत सुख आणि दुःख समान मानतात. सत्य. प्रश्न चौथा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. वृक्ष. 2. सुख. 3. सम. 1. वृक्ष झाड. 2. सुख आनंद. 3. सम समान. प्रश्न पाचवा आहे. काव्य सौंदर्य. अ. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडी की तया न म्हणती छेडू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर. यावेळी संत नामदेवांनी वृक्षाचा शांत आणि सहनशील स्वभाव सांगितला आहे. कोणी वृक्ष तोडण्यासाठी आले तरी वृक्ष त्यांना विरोध करत नाही. त्याचप्रमाणे संतही दुःख, अपमान किंवा त्रास सहन करून शांत राहतात. ते कोणावरही राग धरत नाहीत. आ. निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. यावेळी संतांचा समभाव आणि धैर्य यांचे सुंदर वर्णन केले आहे. खरे संत निंदा आणि स्तुती यांना समान मानतात. लोकांनी कौतुक केले तरी ते गर्व करत नाहीत आणि टीका केली तरी दुःखी होत नाहीत. अशा संतांचा स्वभाव शांत, संयमी आणि धैर्यवान असतो. हाच या ओळीतील विचारांचा सुंदर संदेश आहे. प्रश्न सहावा. अभिव्यक्ती. अ. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांची तुलना वृक्षाशी केली आहे. ही उपमा अतिशय योग्य आणि अर्थपूर्ण वाटते. वृक्ष सर्वांना सावली, फळे, फुले आणि प्राणवायू देतो. तो कोणताही भेदभाव करत नाही. लोक त्याची पूजा करत किंवा त्याला दगड मारत. वृक्ष शांतपणे सर्व सहन करतो. त्याचप्रमाणे संतही सर्वांशी प्रेमाने वागतात. ते लोकांची निंदा किंवा स्तुती समान मानतात. संत समाजाला चांगले विचार देतात आणि लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करतात. म्हणून संतांना दिलेली उपमा अत्यंत समर्पक वाटते. आ. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. उत्तर. मला संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हा अभंग खूप आवडतो. या अभंगात संत तुकारामांनी निसर्गाविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. वृक्ष, वेली, पशु, पक्षी हे आपले नातेवाईकच आहेत असा सुंदर विचार त्यांनी मांडला आहे. निसर्गामुळे मनाला शांतता आणि आनंद मिळतो असा संदेश या अभंगातून दिला आहे. या अभंगाची भाषा साधी, सरळ आणि भावपूर्ण आहे. पर्यावरणाचे महत्त्व समजवून सांगणारा हा अभंग आजही प्रेरणादायी वाटतो. भाषा सौंदर्य. खाली दिलेल्या कंसातील शब्दांना इव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष शोधून लिहा.
उदाहरणार्थ आखणे, आखीव, आखीव, कागद. तर रेखणे, कोरणे, एकणे, गोठणे, राखणे यासारख्या इतर शब्दांचा शोध घ्या. तर मित्रांनो, हा तक्ता वाचून घ्या आणि लिहून घ्या. भाषाभ्यास. खाली उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरण: नयन कमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी. एक, वरील उदाहरणातील उपमेय नयन. 2, वरील उदाहरणातील उपमान कमल. खालील ओळी वाचा. उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा, दावी मुखचंद्रमा, सकळी कांसी. उपमेय मुख, उपमान चंद्रमा. आ, धरिला पंढरीचा चोर. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. अ, विठ्ठल, पंढरीचा चोर, आ, हृदय, बंदीखाना. जोड्या लावा. अ गट आणि ब गट. उत्तर: विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने. विठ्ठल काकुलती आला, तू म्हणजे मीच या शब्दाने. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, शब्दरचनेच्या जुळणीने. प्रश्न तिसरा आहे काव्य सौंदर्य. अ, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर: या ओळीत संत जनाबाई सोह या आत्मज्ञानाच्या मंत्राचा उपयोग करतात. सोहम म्हणजे मीच तो देव आहे, अशी अद्वैत भावना, या भावनेचा जोरदार प्रभाव त्यांनी आपल्या भक्तीतून दाखवला आहे. त्यामुळे भक्त आणि देव यांच्यातील अंतर नाहीसे होते. भक्ती इतकी तीव्र होते की विठ्ठलही जणू भक्ताच्या भावनेपुढे काकुलती येतो, म्हणजे भक्ताच्या प्रेमाने तोही आकर्षित होतो. यात भक्तीचे सामर्थ्य आणि आत्मसमर्पणाची भावना दिसते. आ, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला, यावेळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा. या ओळीत संत जनाबाईंचा विठ्ठला विषयीचा अतिशय गाढ, निष्ठावान आणि आत्मीय प्रेमभाव व्यक्त झाला आहे. त्या विठ्ठलाला अत्यंत जवळचा मानतात आणि त्याला कधीही सोडणार नाही अशी दृढ निष्ठा व्यक्त करतात. ही ओळ भक्त आणि देव यांच्यातील अविभाज्य नाते, समर्पण आणि अखंड भक्ती दर्शवते. ई, प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा. उत्तर: या अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीची अनेक भावभावना दिसतात, जसे की गाढ भक्तिभाव, आत्मसमर्पण, प्रेम आणि जिव्हाळा, अद्वैताची भावना, देवाला हृदयात ठेवण्याची तीव्र ओढ. संपूर्ण अभंगातून विठ्ठलाशी असलेले अतिशय निकट, प्रेमळ आणि आत्मिक नाते स्पष्ट होते. अ, मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. उत्तर: निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. निष्ठेमुळे माणूस आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहतो आणि मार्गापासून विचलित होत नाही. भक्तीमुळे मनात श्रद्धा, शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते. प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही यश मिळत नाही. सतत मेहनत आणि चिकाटीमुळे अडचणी दूर होतात. त्यामुळे निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचा संगम असला तर माणूस यशस्वी आणि समाधानी जीवन जगू शकतो. उपक्रम: आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा. उत्तर: महाराष्ट्रात अनेक संत कवयित्री होऊन गेल्या, ज्यांनी भक्ती, समर्पण आणि समाज प्रबोधनाचे कार्य केले. एक संत जनाबाई, त्या संत नामदेवांच्या शिष्या होत्या. त्यांनी विठ्ठल भक्तीवर अनेक अभंग लिहिले. त्यांच्या काव्यात घरगुती कामातूनही भक्तीचा सुंदर अनुभव दिसतो. 2. संत मुक्ताबाई, त्या संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी होत्या. त्यांनी तत्वज्ञान व भक्तीवर अभंग रचले.
त्यांचे विचार अत्यंत सखोल व प्रेरणादायी आहेत. 3. संत बहिणाबाई चौधरी. त्यांनी ओवी प्रकारातील काव्यरचना केली. त्यांच्या काव्यात संसारातील अनुभव, जीवनमूल्ये आणि भक्तिभाव दिसतो. या संत कवयित्रींनी आपल्या अभंगांद्वारे समाजाला भक्ती, समता आणि नैतिक मूल्याचा संदेश दिला.